आपण या व्हिडिओमध्ये मराठी माऊली जे पाठ्यपुस्तक आहे त्यामधला पहिलीची पोयम आहे तुझा सूर्य उगवे, याचे शब्दार्थ, मौखिक, लिखित, थोडक्यात उत्तरे आणि जे ग्रामर आहे ते सर्व या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सो व्हिडिओला सुरुवात करूया। शब्दार्थमध्ये पहिला आहे सूर्य। सूर्याचा दुसरा अर्थ येणार आहे रवी आणि इंग्लिश वर्ड येणार आहे सन। देवचं येणार आहे ईश्वर आणि त्याचं इंग्लिश वर्ड येणार आहे गॉड। हातचा येणार आहे हस्त आणि इंग्लिश वर्ड आहे हँड। गीतचं येणार आहे गाणे आणि इंग्लिश वर्ड येणार आहे सॉन्ग। वृक्षचं येणार आहे झाड आणि इंग्लिश वर्ड येणार आहे ट्री। छायाचं येणार आहे सावली आणि इंग्लिश वर्ड येणार आहे शॅडो। निळाचं येणार आहे श्याम आणि त्याचं इंग्लिश वर्ड येणार आहे ब्ल्यू। मंदिरचं येणार आहे देऊळ आणि इंग्लिश वर्ड आहे टेम्पल। सो अशा प्रकारे तुम्हाला शब्दार्थ करायचे आहे। त्यानंतर आता खाली बघूया आपण मौखिक। मौखिकमध्ये पहिला क्वेश्चन आहे झाडाकडून आपण काय काय शिकावे, म्हणजे झाडाकडून आपण काय काय शिकलं पाहिजे। सो उत्तर येणार आहे झाडाकडून आपण कोणाकडून काही अपेक्षा न करता इतरांना मदत करायला शिकावे। म्हणजे झाडाकडनं आपण हे शिकायला पाहिजे की कुणाकडनं कोणी आपल्याला मदत करेल ही अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपण इतरांना कशी मदत करू शकतो हे आपण झाडाकडनं शिकलं पाहिजे। देण्याची वृत्ती शिकावी, म्हणजे झाड कसं आपल्याला सावली देतं, फळं देतं, फुलं देतं, ही त्याची काय आहे नेचर आहे, म्हणजे त्याची वृत्ती आहे। तशी वृत्ती आपण झाडाकडून शिकली पाहिजे। आपले संपूर्ण जीवन इतरांसाठी कसे घालवावे हे शिकावे आणि आपलं जे संपूर्ण जीवन आहे हे दुसऱ्यांच्या म्हणजे कामासाठी कसं खर्ची करता येईल हे कोणाकडून आपण शिकलं पाहिजे, तर झाडाकडून शिकलं पाहिजे। सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे आपण सकाळी उठून कोणाचे दर्शन घ्यावे, म्हणजे सकाळी उठल्या उठल्या आपण कोणाचं दर्शन घेतलं पाहिजे, तर उत्तर आहे आपण सकाळी उठून सूर्यनारायणांचे दर्शन घ्यावे, म्हणजे सूर्याचं दर्शन घेतलं पाहिजे, त्याला नमस्कार केला पाहिजे। थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे कवितेत कशाचे व कोणाविषयी गीत गायले आहे, म्हणजे ह्या कवितेमध्ये ह्या पोयममध्ये कोणाविषयी गीत गायलं आहे आणि कशाचं गीत गायलं आहे, तर कवितेत देवाच्या आपल्यावरील प्रेमाचे देवाविषयी गीत गायले आहे, म्हणजे देवाचं आपल्यावरती कसं प्रेम आहे याबद्दल देवाविषयी हे गीत गायलं आहे। त्यानंतर खाली आहे लेखी, म्हणजेच रायटिंगचे जे क्वेश्चन आहेत एका वाक्यात उत्तरे लिहा। देवाच्या प्रेरणेने पक्षी काय करतो, म्हणजे देवाची जी प्रेरणा आहे किंवा देवाच्या शक्तीमुळे पक्षी काय करतो, तर उत्तर आहे देवाच्या प्रेरणेने पक्षी आकाशात उंच उंच उडतो। म्हणजे पक्षी कोणाच्या प्रेरणेने आकाशात उडतो, त्याला कोण उडायला शिकवतात, तर देव त्याला आकाशात उंच उंच उडायला शिकवतो। सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे देवाचा श्वास कोठे असतो, म्हणजे देवाचा जो श्वास आहे तो कोण आहे किंवा कुठे असतो, तर देवाचा श्वास सत्य, प्रेम, करुणा यात असतो। तर देवाचा श्वास म्हणजे काय, सत्य म्हणजे जे खरं बोलतात, ट्रू असतं ते, प्रेम म्हणजे जे निस्वार्थीपणे प्रेम करतात, करुणा म्हणजे एखाद्याबद्दल आपल्याला जी एक प्रेमाची किंवा करुणेची जी भावना वाटते ह्याच्यामध्ये काय आहे, तर देवाचा श्वास आहे। थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे जगात कोणकोणत्या भिंती नको असे कवीला वाटते, म्हणजे जगात कुठल्या कुठल्या भिंती नसाव्या असं कवीला वाटतं, तर जगात द्वेष म्हणजे एखाद्याबद्दल राग, भेद म्हणजे आपण जो भेदभाव करतो तो, आणि जातपात तुझी जात माझी जात हे जे करतो ते, ह्या भिंती नकोत अशा कवीला वाटतात। सो उत्तर काय येणार आहे जगात द्वेष, भेद व जातपात यांच्या भिंती नको असे कवीला वाटते। फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे भाविक माणसे देवावरील प्रेम कशातून वाहून नेतात। सो भाविक म्हणजे जे भाविक आहेत, जे भक्तजन आहेत, ती जी माणसं आहेत ते देवावरलं प्रेम कशामधनं वाहून नेतात, म्हणजे कशातून ते एक्सप्रेस करतात त्यांचं प्रेम, तर भाविक माणसे देवावरील प्रेम सुरांतून वाहून नेतात, म्हणजे जे ते सूर भजन वगैरे जे गातात त्याच्यातून ही जी माणसं आहेत हे देवावरचं आपलं असलेलं प्रेम वाहून नेतात किंवा एक्सप्रेस करतात। त्याच्यानंतर आहे सेकंड नंबरचा क्वेश्चन थोडक्यात उत्तरे लिहा। परमेश्वर निसर्गात कसा भरून राहिला आहे। आता परमेश्वर या निसर्गामध्ये या नेचरमध्ये आहे हे आपल्याला कसं कळतं, सो उत्तर येणार आहे सकाळी उगवणाऱ्या सूर्यात परमेश्वर आहे। सो परमेश्वर कुठे कुठे आहे, तर सकाळी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा सुद्धा आपल्याला परमेश्वर दिसतो। फुलातील सुगंधात परमेश्वर आहे,
म्हणजे फुलामध्ये जो स्मेल असतो त्याच्यामध्ये सुद्धा परमेश्वर असतो. झऱ्यातून वाहणाऱ्या पाण्यामध्ये परमेश्वर असतो. झऱ्यामध्ये जे पाणी वाहतं त्याच्यामध्ये सुद्धा काय असतो तर परमेश्वर असतो. वृक्ष जसा मुसाफिरांना छाया देतो तसा परमेश्वर आपल्याला माया देतो. सो वृक्ष मुसाफिर म्हणजे कोण? जे वाटसरू आहे, जे चालणार आहेत त्यांना वृक्ष काय देतो तर सावली देतो, म्हणजेच काय छाया देतो. तसा परमेश्वर आपल्याला काय देतो? प्रेम आणि माया देतो. माणुसकीच्या मंदिरात विकास जिथे जातो तिथे परमेश्वर असतो. म्हणजे जिथं माणुसकी आहे तिथं जिथं विकास असणार आहे तिथे आपला परमेश्वर आपल्याला दिसणार आहे. तन मन निसर्ग सर्वत्र परमेश्वर आहे. आणि आपलं जे तन आहे म्हणजे शरीर आहे, आपलं जे मन आहे, निसर्ग हे पूर्ण जे नेचर आहे या सगळ्यामध्ये कोण आहे तर परमेश्वर आहे असं कवीला वाटतं. म्हणजेच परमेश्वर निसर्गात अशा पद्धतीने भरून राहिला आहे असे कवीला वाटते. त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, देवाच्या मुलांनी कसे वागावे असे कवीला वाटते. सो आपण ही सगळी काय आहोत तर देवाची मुलं आहोत. मग आपण कसं वागायला पाहिजे असं कवी मंगेश पाडगावकर सांगतात. तर देवाच्या मुलांनी एकोप्याने राहावे. एकोप्यानं म्हणजे ग्रुपने सगळ्यांशी मिळून मिसळून राहावे. जात पात मानू नये, म्हणजे आपण ह्या जातीचे त्या जातीचे जे बोलतो ते आपण मानलं नाही पाहिजे किंवा बोललं नाही पाहिजे. द्वेष भेद यांच्या भिंती नष्ट कराव्यात. आणि आपल्यामध्ये जे भेद आहेत, जे द्वेष आहेत, जी काही भांडणं आहेत, ह्या ज्या सगळ्या भिंती आहेत, हे जे अडथळे आहेत हे आपण नष्ट करायला पाहिजेत. आणि प्रेमाने राहावे आणि सगळ्यांनी एकत्रित मिळून मिसळून राहावे असे कवीला वाटते. त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, जोड्या जुळवा. प्रकाशाचं येणार आहे न्हातो, नित्याचं येणार आहे वास, निळाचं येणार आहे छंद, माऊलीची येणार आहे माया आणि तुझाचा येणार आहे सुगंध. त्यानंतर आहे समानार्थी शब्द. निर्मळचं येणार आहे स्वच्छ, मंदिरचं येणार आहे देऊळ देवालय, वृक्षचं येणार आहे तरु किंवा झाड, द्वेषचं येणार आहे राग. त्यानंतर येणार आहे विरुद्धार्थी शब्द. सत्याचं येणार आहे असत्य, सुगंधाचं येणार आहे दुर्गंध, प्रकाशचं येणार आहे अंधार आणि जाणेचं येणार आहे येणे. त्यानंतर कवितेच्या ओळी पूर्ण करा. झऱ्यातून निर्मळ वाहे तुझा निळा छंद, फुलांतून लहरत राहो तुझा हा सुगंध, तुझ्या प्रेरणेने पक्षी उंच उंच जातो. अशा प्रकारे ह्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. सेकंड नंबर आहे, मंदिरात माणुसकीच्या तुझा नित्यवास, सत्य प्रेम करुणा आहे तुझा श्वास, विकासात आमुच्या आम्ही तुझी भेट घेतो. सो त्यानंतर आहे खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. आपल्याला इथे शब्द दिलेला आहे आणि त्याचा वाक्यात उपयोग करून सांगायचा आहे. निर्मळचं येणार आहे देवाच्या राज्यात निर्मळ नदी वाहते. निर्मळ म्हणजे स्वच्छ. सो देवाच्या राज्यामध्ये एक स्वच्छ नदी वाहते. माऊलीचं येणार आहे प्रत्येक माऊलीचे तिच्या मुलांवर प्रेम असते. माऊली म्हणजेच काय तर आई. प्रत्येक आईचं तिच्या मुलांवरती प्रेम असतं. द्वेषचं येणार आहे राग. मीरा आपल्या भावाचा द्वेष करते, म्हणजे मीरा आपल्या भावाचा रागराग करते. करुणाचं येणार आहे नेहमी अपंगांवर करुणा दाखवली पाहिजे. करुणा म्हणजेच काय तर जो मायेचा भाव असतो सो त्याला काय म्हणतात करुणा. म्हणजे अपंग जी लोक आहेत त्यांच्यावरती आपण नेहमी करुणा किंवा माया दाखवली पाहिजे. त्यानंतर ॲक्टिव्हिटीमध्ये सांगितलेलं आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सूर्याची वेगवेगळी नावे लिहायला सांगावी. सो आपल्याला इथे 12 नावं लिहायला सांगितलेली आहेत. पहिला आहे अर्क, दुसरा आहे मित्र, तिसरा आहे भानू, भास्कर, सवित्र, प्रभाकर, पुसन, दिवाकर, रवी, दिनकर, मार्तंड आणि सूर्यनारायण. सो अशा प्रकारे तुम्हाला हे कंप्लीट करायचं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.